काँग्रेसने नागपूर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की 8 विधानसभा मतदारसंघात फेरमतदान व्हावं म्हणून। मला वाटतं इलेक्शन कमिशननी यापूर्वीच काँग्रेसच्या जे काही इलेक्शन कमिशनला त्यांनी निवेदन दिलं होतं या सर्व मुद्द्यांचं त्यावर इलेक्शन कमिशनने मला वाटतं त्यांना रिटर्न रिप्लाय दिलाच आहे, रिटर्न त्यांचं उत्तर दिलंच आहे आणि त्यांचा अधिकार आहे कोर्टात जाण्याचा। पण ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत। त्यांनी जर पराभव स्वीकारला आणि पुन्हा जनतेमध्ये गेलं तर काही त्यांना पुढच्या काळात जनतेच्या शुभेच्छा मिळतील, पण या मानसिकतेमध्ये ते अजूनही आहेत EVMवर दोष देण्याच्या। परवा सुप्रियाताई पुढे त्यांच्या पक्षाचे जे घटक पक्ष आहे जे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या शरद पवार साहेबांच्या गटाच्या नेते आहेत, त्यांनी सांगितलं की EVMवर काही आम्ही दोष देणार नाही। त्यामुळं हे जे सुरू आहे पराभवाच्या मानसिकतेतनं काँग्रेस पार्टी बाहेर निघत नाही आणि त्यामुळं मला वाटतं त्यातून एक संभ्रम निर्माण ठेवायचा जनतेमध्ये यातले मला वाटतं दिसत आहे। सामनातून देवेंद्र भाऊंचं कौतुक करण्यात आलं, शरद पवार गटही मवाळ झालेला आहे, असं चर्चा आहे की दोन्ही विरोधी पक्षाचे दोन्ही शरद पवार गट आणि ठाकरे गटाने रेस लागलेली आहे की NDAच्या जवळ कोण येते। आज आशिष देशमुखही त्यावर बोलले। मला असं वाटतं की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम सुरू केलं आहे 14 ते 19 काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं, जे देशातले उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम होतं। मधाती एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये डेप्युटी CM म्हणून त्यांचं उत्कृष्ट काम त्यांनी केलं आणि आताही मुख्यमंत्री झाल्यापासनं तो पूर्ण ॲक्शन मोडमध्ये आहे। गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले आपल्याला त्यात काही मी पुन्हा जात नाही, पण मला असं वाटतं की चांगल्या कामाचं कौतुक होणे हे महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती आहे। खरं तर आपला महाराष्ट्र हा असाच पुढे गेला पाहिजे। ही भूमी संताची भूमी आहे, ही संस्काराची भूमी आहे, हेच अपेक्षित आहे महाराष्ट्राला। सुप्रिया सुळे यांनी श्वेतपत्रिकेची मागणी केली की DPCचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळते केले जात आहे, राज्याची वित्तीय तूट दिवसेंदिवस वाढत आहे। सुप्रियाताईंनी अनेक वर्ष काम केलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून, कुठल्याच हेडचा पैसा कुठल्याच हेडला डायव्हर्ट करता येत नाही, DPCचा पैसा दुसऱ्या हेडला येता येत नाही, लाडक्या बहिणीचा हेडचा पैसा दुसरीकडे देता येणार नाही। त्यामुळं राज्याची स्थिती भक्कम आहे। मोदींचं सरकार आमच्यासोबत आहे, डबल इंजिन सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। इकडे मोदींचं सरकार आम्हाला मदत करत आहे, महाराष्ट्राचं सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळं मजबूत सरकार आमच्यासोबत असल्यामुळं आणि देवेंद्रजी सरकार एक अत्यंत अर्थतज्ञ मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे, अजितदादाही आहे, एकनाथजी आहेत, त्यामुळं राज्याची घडी एकदम चांगली आहे। 100% आमचं डबल इंजिन सरकार मोदी सरकारने आमचं सरकार मिळून जे जे वचनं जे जे आश्वासनं महाराष्ट्राला दिले ते आम्ही पूर्ण करू। लाडक्या बहिणीची योजनाही राहील आणि DPCचा पैसाही काय राहील। उद्धव ठाकरेंची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, काय आढावा घेतला याबद्दल? जे काही सुरक्षा व्यवस्थेबद्दलची समिती आहे ती वेगळा आढावा घेत असते। पालकमंत्री कधी जाहीर होणार? मला वाटतं आमची चर्चा झाली आहे, या आठवड्यात चर्चा होईल, माननीय देवेंद्रजी निर्णय घेतील, पण तिन्ही पक्ष म्हणून आता आम्ही याच्या अंतिम ह्याच्यावर आलो आहे। अपात्र ठरलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहे, अशी कारवाई होणार आहे, काय होणार? नुसता संभ्रम तयार करतायत। जे जे लाडक्या बहिणीचे अधिकृत लाभार्थी आहेत नियमाप्रमाणे आणि जो शासन निर्णय झाला होता लाडक्या बहिणीबद्दलचा त्यामध्ये कुणी गैरफायदा घेतला असेल तेवढाच रिव्ह्यू होणार आहे। बाकी योजना जशी आहे तशीच आहे, तशीच चालणार आहे। विरोधक कांगावा करतायत पण योजना तशीच चालणार। आज बीडमध्ये सर्वपक्षीय मुकमोर्चा होता, त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। मी आधीच सांगितलं की या प्रकरणामध्ये मोठा तपास सुरू आहे। देवेंद्रजींनी संपूर्ण तपास यंत्रणा कामात लावलेल्या आहे। तपासामध्ये जे जे निष्पन्न त्यांना थोडी वाट बघितली पाहिजे, याचा राजीनामा मागा त्याचा राजीनामा मागा, शेवटी काही तर निष्पन्न व्हावं लागेल। काही निष्पन्न झालं तर तुम्हाला राजीनामा मागता येईल, पण एखाद्या घटनेमध्ये आपल्याला वाट बघावी लागते तपास यंत्रणाची। तपास अंतिम होतपर्यंत सत्य समोर येईल आणि सुरूच आहे ना, रोज त्याच्यामध्ये इतकं काम चालू आहे सरकारचं
आणि इतकं सिरियस ते देवेंद्रजी आणि सरकारने घेतलं आहे. मला वाटतं याच्यातून निष्पन्न निघेल. जेव्हा निष्पन्न निघेल तेव्हा महाराष्ट्राला कळेल. संतोष देशमुख प्रकरणामध्ये म्हणजे जरांगे म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जर धक्का लागला तर आम्ही धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरू देणार नाही. बूमवर गेलाय. मला वाटतं की असे बोलणे असं चर्चा करणे ही गरजच नाही आहे. शेवटी सरकार हे सर्व बाबींनी काम करतं. ज्या ज्या सुरक्षा ज्यांना द्यायच्या असतात ते पूर्ण सुरक्षा सरकार देतं. त्यामुळं हे ना काय करू त्यांना काय करूपेक्षा या प्रकरणाचा तपास अंतिम करण्याकरता जे जे काही सहकार्य सर्व लोकांनी दिलं पाहिजे. तपास हा पूर्ण नियमाप्रमाणे होण्याकरता तपासामध्ये कुठली क्ल्यू राहू नये याकरता आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. तिथल्याही जनतेने आणि तिथल्याही सर्व लोकांनी मदत केली पाहिजे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एकामेकाशी चर्चा एकामेकाबद्दल त्याचा राजीनामा यापेक्षा या प्रकरणाला दोषींना शिक्षा होईपर्यंत काम केलं पाहिजे. याकरता सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून एकत्र आलं पाहिजे. राजन साळवी भाजपच्या वाटेवर आहे. माझी काही चर्चा झाली नाही आणि त्यामुळं मी आज काही बोलू शकणार. लाडक्या बहिणी आणि कृषी सन्मान योजना यातलं एकाला वगैरे जाणार असं काही आहे? काही नाही. सर्व योजना जशा तशा आहे. विरोधक हा नुसता याच्याबद्दलचा संभ्रम तयार करताय. जनतेने विरोधकाचं आता ऐकणं सोडलेलं आहे. सरकारवर जनतेचा विश्वास.